उमरग्यावरनं अक्कलकोटला जायचं असं ठरलं. तर आम्ही 3 जण दत्तभक्त निघालो आणि आजपर्यंत अख्ख्या प्रवासामध्ये आम्हाला स्वामींनी प्रत्येक प्रसंगातनं वाचवलं आणि मदत केली. तर जाताना अक्कलकोटला जायचंच, 35 किलोमीटर वाढू दे म्हणून. मग तो एक प्रसंग मला सांगण्याची इच्छा झाली आता परत, की अक्कलकोटला जायचं ठरलं. म्हणून मग आम्ही उमरग्यावरनं लेफ्ट साईडला वळालो. तर जातानाच लोकांनी सांगितलं की बाबा रस्ता हा वहिवाटीचा नाहीये जायचा, पण बैलगाड्या जाय करतात, तुम्ही सायकल निघू शकता, जा म्हणे, हरकत नाही. म्हणजे तो उस्मानाबाद येतो जिल्हा, त्यामुळे सगळे वृक्ष, दुष्काळी भाग असा. आणि आम्ही सुरुवात केली तिकडे जायला. एक 5-10 किलोमीटर आम्ही प्रवास केल्यानंतर असं जाणवलं की अरे अवघड आहे सायकलवर इथून चालवणं. सगळीकडे नुसते बाबळीची झाडं, सगळं ओसाड, काहीच नाही. अशा अवस्थेमध्ये आम्ही चालवत होतो. 10 किलोमीटर जवळजवळ गेलो. 35 किलोमीटर, 10 किलोमीटर आम्ही ऑलरेडी ओलांडले होते. आता काय करायचं, मागं तर फिरता येत नाहीये, स्वामींचं दर्शन तर घ्यायचंय समोर. तर म्हणलं स्वामी काय हे, कुठं आणलं आम्हाला तुम्ही, किती त्रास चाललाय हा, किती, असं फक्त मनात विचार आला. तेवढं समोर एक बैलगाडी आली आणि ती बैलगाडीच्या गळ्यामध्ये घुंगरं होते, आवाज येत, ती थांबला. तो गाडीवान थांबला आमच्या समोर येऊन आणि त्यांनी सगळ्यांना नमस्कार म्हणले. कुठून आला मंडळी, काय म्हणलं, असं आम्ही सायकलवरनं आलेलो आहे वगैरे. वा वा, छान, मस्त. तर आम्ही काही बोलायच्या आतच त्यांनी सांगितलं काळजी करू नका, म्हणला पुढे रसाचं गुऱ्हाळ लागलंय म्हणे. बर. तर तिथं तुम्हाला रस मिळेल, गुळबिळी देतील खायला, खा, मजा करा म्हणला. आले, जवळच आले म्हणलं. असं त्यांनी आम्हाला, जा म्हणला, ठीक. तो गाडीवाला निघून गेला. त्याने आम्हाला सांगितलं, आम्हाला इतका आनंद झाला की आता पुढे आपला रसाचं रस मिळणार. आणि सुरुवात केली परत आम्ही सायकलिंग करायला. सायकलिंग करता सुरुवात परत 8-10 किलोमीटर गेलं. कसलं गुराळा, कसलं काय, काहीच नाही म्हणलं. या माणसाने आपल्याला फक्त थापा मारला म्हणलं. असं म्हणून आम्ही असे वळणं घेत एका कॉर्नरला गेलो. तिथं परत आम्हाला घुगऱ्याचे आवाज आले आणि बघतो तर खरंच तिथं रसाचं गुऱ्हाळ लागलेलं होतं. बर. आणि ते रसाचं ते काय म्हणतात, ते यंत्रातनं ऊस टाकून त्याचा रस काढण्यात चाललं होतं. पलीकडे मोठी ती कढई ठेवली होती, त्याच्यामध्ये ते रस हलवणं चाललं होतं, गुळ तयार करण्यासाठी. अरे वा वा म्हणलं, खरंच की त्या माणसाने सांगितलं आपल्याला ते म्हणे योग्य आहे. मग आम्ही तिथे जवळ गेलो. त्या माणसाने पण आम्हाला बोलवलं, या म्हणला, बसा बसा बसा. त्याला म्हटलं बा आधी आम्हाला पाणी द्या प्यायला, पाणी संपलं आमच्याकडे. मग त्यांनी पाणी पिणी दिलं. प्या म्हणला, भरपूर प्या, केवढं प्यायचं तेवढं रस प्या म्हणे. मग आम्ही रस पिलो भरपूर तिथं आणि म्हणलं धन्यवाद. किती पैसे झाले? पैसे कसले म्हणले, तुम्ही पाहुणे तर आमच्या गावचे म्हणले, एवढ्या लांबून आलात तुम्ही म्हणे. पैसे काय त्यांनी घेतले नाही. परत जाताना म्हणले असं नका जाऊ म्हणले, गुळ घ्या बरोबर, गुळ खा म्हणले. आहे अजून तुम्हाला 10-12 किलोमीटर चालायचंय म्हणलं. गुळ पण दिला त्यांनी बरोबर. आणि मग गुळ खात खात आम्ही मस्त पैकी पुढचा प्रवास आनंदात झाला. आम्ही आणि अक्कलकोटला पोहोचलो. अक्कलकोटला पोहोचलो तर ते वटवृक्ष संस्थांचे ते मासिक आहे, स्वामी मराठा, स्वामी कृपा नाव आहे, त्याचे संपादक सतीश कुलकर्णीच नाव आहे, सतीश सीताराम कुलकर्णी. बरोबर. तर ते भेटले. ते कुठून आला, काय चौकशी केली. म्हणलं आज मुक्काम करायचा, इथं थांबायचं, आमच्या घरी थांबा की म्हणे. चला म्हणे, सॅक टाका घरी, मी तुम्हाला मंदिर वगैरे दाखवतो, सगळं करतो, चला म्हणलं. त्यांच्या घरी सॅक वगैरे टाकलं. तर त्यांनी सांगितलं त्याच्या आईला की ते उपाशी आहेत म्हणे, फक्त रस पिऊन आलेत म्हणे, रसाचा, उसाचा रस पिऊन आलेत ते फक्त. तर त्यांना ताबडतोब जेवण कर म्हणे. तर त्याची आई ते ऐकून बाहेर आली. ते म्हणले काय म्हणे, परत सांगा. हा म्हणलं, आम्हाला रसाचं गुऱ्हाळ लागलं होतं, ते रस पिलं, त्यांनी गुळ पण खायला दिला आम्हाला. आणि ते म्हणले कुठं रस, आणि इथं तुम्हाला कोणी दिलं म्हणे. मग रसाचं गुऱ्हाळ लागलं होतं म्हणलं मोठं. त्यांनीच आम्हाला हाका मारून बोलवलं आणि आम्हाला प्यायचाच होता म्हणलं, आम्हाला भूक लागली होती. गुळ पण दिला म्हटलं. हो दाखवा म्हणलं गुळ कुठे. आम्ही आपलं जो उरलेला होता तो गुळ काढून दाखवला. त्या बाईने गुळाला हात लावला. गरम गरम गुळ लागता हाताला लागला. त्यांना आईला इतकं नवलं वाटलं आणि त्यांनी धाडकन खाली वाकले आणि आमच्या पाया पडले. म्हणलं काय झालं, आमच्या कसला पाया पडताय म्हणलं. ते म्हणले अहो तुम्हाला स्वामींनी स्वतः खुद्द दर्शन दिले म्हणले. या पंचक्रोशीत
एक अन्नाचं कण पिकत नाही, हा दुष्काळी भाग आहे. बापरे. आणि तुम्हाला हे कसं दिलं म्हणे, रस कोण देणार आहे तुम्हाला म्हणे, तुम्ही फार भाग्यवान आहात म्हणे, आणि तुम्ही माझ्या दारात आलेला आहात म्हणे, बसा म्हणले तुम्हाला आत्ताच्या आत्ता जेवायला घालते म्हणे. म्हणून ती आत गेली, तिने आम्हाला कलिंगड कापून समोर आणून दिलं, हे खा म्हणले, तोपर्यंत स्वयंपाक करते. आणि मग त्यांनी आम्हाला व्यवस्थित 7 वाजता जेवायला वाढला, तोपर्यंत आम्ही कलिंगड खाल्लं. मग आम्ही विचार करायला लागलो, खरंच आपण एवढे भाग्यवान आहोत का. पण मग ते वाक्य आठवलं की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते खरंय वाक्य. स्वामी असतातच प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक प्रसंगाची प्रचिती आली तुम्हाला. धन्य. आणि मग आम्ही तसं सोलापूरला गेलो. असे खूप खूप अनुभव आहेत, पुस्तकात तुम्हाला सगळ्यांना वाचायला मिळतील. सांगायला लागलो तर बरोबर आहे, वेळ पुरणार नाही. सोलापूर मार्गे आम्ही पुण्यात पोहोचलो. बरोबर.